दिसला. जसा मधुसूदन आता दामिनीच्या पुढे आला, दामिनी पुरती घाबरून जाते. अशी काही किंचाळते ना. सावी मात्र बोलते, माझ्या वडिलांना मारलंस ना तू, आता बघा तुमचे कसे हाल हाल करून तुमचा जीवच घेते की नाही. इकडे सगळेच मजा घेत असतात. सगळे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय दरवाजाच्या आडवून आडवून सगळं बघून मदत करत असतात, मजा घेत असतात. मधुसूदन मात्र बोलतो, चल दामिनी मुजुमदार माझ्यासोबत, मी तुला न्यायला आलेलो आहे. इकडे मात्र मधुसूदन तिला खूप त्रासही देत असतो आणि तो म्हणतो, माझा अपघात घडवलास ना, माझ्या अंगावर गाडी चढवली, माझा जीव घेतला आणि सगळ्यांना खोटं बोललीस. आता मात्र मी तुला जगू देणार नाहीये. तुझ्या आता पापाचा घडा भरलाय, तुझ्या आता कर्माची शिक्षा तुला मिळणार आहे आणि कायमचं मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. चल दामिनी चल. असं म्हणून दामिनी मात्र इतकी जोरजोरात किंचाळते ना, तिचा चेहराच लाल पिवळा पडलेला असतो. आणि परत एकदा मशीन बंद पडली आणि प्रेक्षकांनो मशीन का सारखीच बंद होतीये, नक्कीच काहीतरी आता तिकडे प्रॉब्लेम आलेला आहे असं मात्र वाटून अवंतीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र दामिनी घाबरलेली असते. दामिनीला वाटतं, हा मधुसूदन माझ्या समोर कसा काय आला. तिला खरं तर टेन्शन आले, नक्कीच हे भूत आहे, नक्कीच त्याचा आत्मा आहे. अचानक समोर येते गायब होतंय, समोर येते गायब होते. बरं, मधुसूदन